गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. ओम मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आज हनुमंतरायाच्या भक्तीचा वार आहे. आपण सर्व हनुमंतरायाच्या दर्शनासाठी आलेले आहात. भगवान प्रभूंच्या नामाला फार महत्त्व आहे. साधू संतांनी भगवान रामाच्या नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने. भगवान प्रभूचं नाम किती महत्त्वाचं आहे आणि ते नाम सहज आपल्या मुखामध्ये येतो का? नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे. नाव जरी फुकटचं असेल तर आपल्या मुखामध्ये येतं का? नाही आहे. का बरं येत नाही आहे? तर आपली श्रद्धा नसते, विश्वास नसतो. देव दिसत नाही म्हणून आपण देवाला मानत नाही आहे. आपण देवाला केव्हा मानतात? जेव्हा आपल्यावरती संकट असेल, आपला प्रश्न असेल किंवा आपला काहीतरी माणसाचा स्वार्थ असेल, त्यावेळेस कोणी साधू संतांनी जर आपल्याला ते प्रश्नासाठी जर ते नाम सांगितलं तर आपण एका चौकटीमध्ये राहून आपण ते नामस्मरण करतात. आपल्याकडे तो डेडिकेटेडपणा किंवा तो समर्पणपणा आपल्याकडे नसतो. मी 1 वही लिहिली, मी 2 वही लिहिली, मी 10 वह्या लिहिल्या, बरोबर आहे. कारण की आपण सगळे काय करतात की एका प्रश्नासाठी आपण भगवान परमात्माचं चिंतन करत असतात. तर माणसाने असं न करता आयुष्यभर प्रश्नात प्रश्न कधीही कोणाचा सुटत नसतो आणि सुटला तरी कळत नसतो. ते मनुष्य जीवन आहे. कारण हजारो प्रश्न आहेत आणि प्रश्न एक जीवन आहे. गुरुदेव नेहमी सांगतात प्रश्न हे जीवन आहे आणि आपल्या जीवनामध्ये जर दुःख नसेल तर आपल्याला काही कोणाची किंमत वाटणार नाही आहे. कारण की आपण किती भाग्यवान आहात की भगवान परमात्माने या दिव्य सृष्टीमध्ये, भगवान परमात्माच्या जीवसृष्टीमध्ये दुःखाला प्राधान्य दिलेलं आहे. मनुष्याकडे सुख असेल तर तो कुठेही प्रश्न करायला जाणार नाही आहे. त्याच्याकडे सगळं आहे त्याचा प्रश्न. कारण दुःख का चांगलं आहे की दुःखाच्याच पोटी, दुःखाच्याच पायी आपण संतांना आणि भगवंताला शरण जातात. दुःख महत्वाचं का आहे की दुःख आपल्याला चांगलं वागायला शिकवतं. दुःख आपल्याला नम्र व्हायला शिकवतं. आणि दुःख जर आयुष्यात नसेल तर ते जीवनच नाही आहे. कारण देवाची सृष्टी म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा आहे. जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जे जीवन आहे ते जीवन आपण भक्तिमय कसं जगलं पाहिजे. ते भक्तिमय जीवन जगण्यासाठी भगवान परमात्माने साधू संतांच्या रूपामध्ये या मृत्यू लोकामध्ये प्रत्यक्षात जन्म घेतला. उदाहरण आपल्या हनुमंतरायात. किती मोठं उदाहरण आहे हनुमंतरायाचं. कारण हनुमंतराय त्रेतायुगामध्ये हनुमंतरायाने प्रभू रामाच्या सेवेसाठी ज्ञानी लोक वर्णन करतात की हनुमंतराय म्हणजे भगवान विश्वनाथाचा, भगवान शंकराचा अवतार, जो निर्गुण निराकार आहे, सगुण साकार आहे, ज्याच्या कृपेमुळे ही सृष्टी चालत आहे. प्रभू रामाची सेवा करायची होती भगवान विश्वनाथाला, म्हणून हनुमंतरायाचं रूप धारण केलं आणि खरोखर बोले तैसे चाले त्याची वंधावी पावले. हनुमंतरायाने व्रत धारण केलं प्रभू रामाच्या सेवेसाठी आणि रामाच्या सेवेसाठी व्रत धारण केल्यामुळे प्रपंचामध्ये प्रभू गेले नाही आहे. प्रपंच प्रभूंनी स्वीकारला नाही आहे. कारण का बरं नाही स्वीकारला? तर मी प्रपंचिक जीवन जर जगलो तर बघा, पूर्ण प्रपंच करणारा माणूस पूर्ण आध्यात्मिक नसतो आणि पूर्ण आध्यात्मिक माणूस प्रपंचिक नसतो. कारण हनुमंतराला कळालं की मायावी जगात मी जन्म घेतला आहे. ह्या देवाच्या जन्म मृत्यूच्या सृष्टीमध्ये मी जन्म घेतलेला आहे आणि आतापर्यंत भले भले लोक प्रपंचिक झाले,
त्यांना दुःख सुटलं का? त्यांना प्रपंच सुटला का? नाही आहे. मग मला प्रपंचामध्ये पडायचं नाही आहे, तर मला प्रभू रामचंद्राची सेवा करायची. अंजनी मातेला प्रभूंनी प्रार्थना केली आणि माझा रामासाठीच जन्म आहे. ज्यांचा रामासाठीच जन्म, देवासाठीच जन्म असतं, तेच ह्या मृत्यू लोकामध्ये संत आहेत, ते साधू आहेत. कारण त्याचं प्रत्येक कर्म ईश्वरासाठी आहे. प्रत्येक कर्म ईश्वराने जी सृष्टी निर्माण केलेली आहे त्या सृष्टीसाठी त्याचं कर्म आहे. आणि म्हणून हनुमंतरायाने प्रपंचिक जीवन स्वीकारलं नाही आहे. हनुमंतरायाने आपलं सर्व तणमण धन प्रभू रामाला समर्पित केलं. प्रभूंची अखंड सेवा केली. आता ह्या सृष्टीमध्ये आपल्याला संत म्हणून जर कोणाला बोलवायचं असेल तर आपण काय म्हणू? खरा ब्रह्मचारी म्हणा ते विचारी, म्हणून भेटला तया रावणारी. दया सागरू भक्तीने गौरवीला, नमस्कार माझा तया मारुतीला. ज्याचं भक्तीनं वर्णन केलंय, ज्याला रामाचा दास, रामाचा भक्त, रामाचा सेवक असं ज्याला म्हटलं गेलं, ते कोण आहेत? आपल्या हनुमंतराय. आता भगवान परमात्माची भक्ती करता करता मनुष्य काय करतो? जो स्वतःचं देहभान विसरतो, जो स्वतःचं अस्तित्व विसरून जातो की मी कोण आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी मुलगा आहे, मी मुलगी आहे, किंवा मी ज्ञानी आहे, मी अज्ञानी आहे. म्हणजे जो देहाचा भाव आहे तो भावच विसरून जातो आणि भगवान परमात्माच्या चिंतनामध्ये तो तल्लीन होतो, तो एकरूप होतो. देवासी जेव्हा एकरूप होतो त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात, राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नामं वरानने. कारण भगवान परमात्माचं नामस्मरण करता करता तो काय होतो? तो जसा राम होतो म्हणजे देव होतो. आणि देव झाल्याच्या नंतर आपली आशा अपेक्षा कांक्षा काहीही नसते. आणि म्हणून आपण सर्व कुठे आलेले आहात? हनुमंतरायाच्या चरणामध्ये. हनुमंतरायाने प्रत्यक्षा रामाची भक्ती केली, रामाशी एकरूप झाले. राम आणि हनुमंतराय हे वेगळे नाही आहे. जर वेगळे आपण म्हणू तर फार मोठा दोष लागेल. कारण समुद्राचं पाणी आणि समुद्राची लाट हे वेगळं आहे का? समुद्राची लाट आणि समुद्राचं पाणी वेगळं आहे? कोणी म्हणेल का? जर वेगळं म्हटलं, नावं मात्र वेगळे आहेत, लक्ष असू द्या बरं. समुद्राची लाट कुठून तयार होते? समुद्रामधून होते. आपल्या सर्वांचं जीवन कोणापासून आहे? भगवान प्रभूपासून आहे. आणि जशी समुद्राची लाट आणि समुद्र आहे तसे हनुमंतराय आणि भगवान रामाचं एक रूप आहे. एक रूप झाले आणि ज्या वेळेस आपण आपल्या भक्तांनी सेवा केलेली आहे त्या भक्तांसाठी एक कर्तव्य पडतं ईश्वराचं की काहीतरी आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून बघा, सेवेवर आहे. ज्याची जशी सेवा आहे तसा भगवान परमात्मा त्याला रिटर्न देत असतो. ज्यांची जशी सेवा होती त्यांना त्या वस्तू देण्यात आल्या. पण भगवान प्रभूला, रामाला विचारलं गेलं, का हो देवा, अहो तुम्ही सगळ्यांना वस्तू दिल्या आणि ज्याने, सीतामैया प्रश्न करत होते रामाला, ज्याने अखंड तुमच्यासाठी वाहून घेतलं, तुमच्या संकटामध्ये हनुमंतराने साथ दिली, तुमची सीता तुम्हाला वापस आणून दिली, अहो त्याच्यासाठी काहीतरी द्या. तर प्रभू राम सीतामैयाला म्हणत होते, बघ, सगळ्यांना देण्यासाठी माझ्याकडे आहे, पण हनुमंतरायाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही आहे. सीतामैया म्हणतात, असं काय बोलताय तुम्ही? आई साहेबांनी स्वतःच्या गळ्यातली मोत्याची माळ काढली, दिली. त्याच्यामध्ये प्रभूंनी राम बघितला. आपल्याला सर्वांना ही कथा माहीत आहे. प्रत्येक मोती बघितला, फोडून पाहिला, प्रभू भेटले नाही आहे. कारण की भगवान लीला करत असतो. हनुमंतरायाच्या हृदयामध्ये जो राम आहे तो जगाला हनुमंतरायाला दाखवायचा होता आणि तो दाखवला हनुमंतरायाने छाती फाडून. आता विचार करायची गोष्ट आहे,
हनुमंतरायाने छाती फाडून दाखवलं, त्याच्यामध्ये राम लक्ष्मण सीता आहे. आणि प्रभूला विचारलं की का हो देवा, तुम्ही हनुमंतरायाला काही देऊ शकता? आणि सांगितलं नाही आहे, मी हनुमंतरायाला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही आहे. का बरं? कारण की मी हनुमंतरायाचा झालो आहे. हनुमंतरायाने बोलावं मी करावं. कारण की मी हनुमंतरायाशी एकरूप का झालेलो आहे? हनुमंतराय हे देव आहेत आणि मी खरोखर हनुमंतरायाचा दास झालेलो आहे. तुम्ही म्हणाल की का हो गुरुदेवा, राम कधी कोणाचा दास होतो का? राम कधी कोणाची सेवा करतो का? खरंच राम आणि हनुमंतराय एक रूप झालेले आहेत का? हनुमंतरायाने बोलावं आणि रामानं सांगावं, हे दासतत्व नव्हे का? हे दासतत्व नव्हे का? म्हणजे संतांनी बोलावं आणि देवानं ऐकावं. आपण काय म्हणू याला? म्हणजे विचार करायची गोष्ट आहे की रामाकडे देण्यासाठी काहीही उरलं नाहीये. आणि म्हणून प्रभूंनी सांगितलं की मी आता हनुमंतरायाचा झालेलो आहे. कारण की हनुमंतरायाला देण्यासाठी माझ्याकडे काही नाहीये. हनुमंतरायाने सांगावं आणि माझ्याकडून पाहिजे तसं काम करून घ्यावं. हनुमंतराया जे जे कामं सांगेल तेथे मी करेल. आणि हनुमंतरायाने काम सांगितलं प्रभू रामाला. काय काम सांगितलं? काय मागितलं रामाकडे? रामा, हो तुझ्याकडे काही नाही ना मला देण्यासाठी, तर प्रभू एक मला वर हवा आहे. काय हवा आहे? की प्रभू जिथे जिथे तुझी रामकथा असेल, जिथे जिथे तुझ्या नामाचं भजन असेल, तिथे तिथे प्रत्यक्षात अप्रत्यक्षात मी असलो पाहिजे, असा मला वर द्या. आता विचार करायची गोष्ट आहे. सीतामैयाला राम म्हणत होते, बघ हा काय मागतो तुझा मुलगा? तर सीतामैया सांगते की तुम्ही तर बोलले की मी सर्वस्व आता हनुमंतराचा झालेलो आहे. हनुमंतराने आतापर्यंत आपल्याकडे काही मागितलं नाही, तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही आहे, तर तुम्ही द्या. आणि प्रभूंनी तथास्तु म्हणून सांगितलं. सगळ्याच देवदेवतांनी हनुमंतरायावर वरदान दिले. पण रामाचं जे वरदान आहे की जिथे जिथे माझी रामकथा आहे, जिथे जिथे माझ्या नामाचं चिंतन आहे, तिथे तिथे हनुमंतराया तू प्रत्यक्षात अप्रत्यक्षात राहशील. तर आपण रामाचं भजन करताय, तर हनुमंतराया इथे राम का नसतील सांगा? हनुमंतराया का नसतील सांगा ना? तर इथे हनुमंतराया प्रत्यक्षात आहेत. कारण श्रीराम शक्तिपीठामध्ये रात्र आणि दिवस सदा सर्व काळ प्रभू रामाचं भजन आहे, हनुमंतरायाची सेवा आहे. आणि संतांची सेवा केलेली भगवान प्रभूंना अतिशय आवडते. कुणाची सेवा केलेली आवडते? संतांची सेवा केलेली आवडते. संत कुठं असतात? संत कुठं असतात? जिथे भगवंताचा वास आहे. आणि भगवंत कुठं असतो? जिथे संतांचा वास आहे, संतांचा सहवास आहे, संतांचं सान्निध्य आहे. कारण जिथे तुम्ही येतात ना, म्हणून तर लोक असे म्हणतात साधू थोर जाणा. कोण म्हटलं? साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. या कलियुगामध्ये तपाला याला कशालाही महत्त्व दिलं नाही. याचं कारण आहे, कलियुगामध्ये फक्त आणि फक्त भगवान रामाचं नाम घेतल्याच्या नंतर तुम्हाला सर्वस्व मिळणार आहे. रामाच्या नामामध्ये सुख आहे, समाधान आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, करुणा आहे, दया आहे, श्रीमंती आहे, मान सन्मान आहे. काय नाही रामाच्या नामामध्ये? जर रामाच्या नामात जर काही नसतं तर आमच्यासारख्यांनी भगवे कपडे घातले नसते आणि तुम्ही नमस्कार केला नसता. रामाच्या नामामध्ये काहीतरी महत्व आहे. म्हणून आम्ही समर्पण भगवान परमात्माला झालात. भगवान गीतेमध्ये सांगतात, द योगी ऑलवेज कीपिंग द माइंड बॅलन्स अँड कंट्रोल अटेन्स द पीस अँड अबाइड्स इन मी विच कल्मिन्स इन टोटल लिबरेशन. भगवान काय म्हणतात? युजेनेवं सदात्मानं योगी नियत मानस शांतम मत्संस्थामधिगच्छति. भगवान प्रभू म्हणतात
की गीतेमध्ये साक्ष देताय देव. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो योगी मनोभावे तन्मन धनाने माझ्या नामासी जो एकरूप होतो, माझ्यामध्ये जो तल्लीन होतो, तो योगी आणि मी वेगळा नाही. आपण भगवंताचं नाम करायला पाहिजे का, घ्यायला पाहिजे का नाही आहे? आपण भगवंताचं भजन करायला पाहिजे का नाही आहे? मग आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाव देवाने, अक्षरशः भगवान श्रीकृष्णाने, तो निर्गुण निराकार आहे, तो सगुण साकार झाला. 28व्या द्वापार युगामध्ये महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाची खूप मोठी भूमिका होती. भीष्म पर्वामध्ये 18व्या पर्वामध्ये भगवान श्रीकृष्णाने ज्ञानगीता अर्जुनाला का सांगितली? पुढे कलियुगाचा जन्म होणार होता, पुढे कलियुग भयानक होतं आणि त्या भयानक कलियुगाला सांभाळण्यासाठी भगवान परमात्माने ज्ञानगीतेचा उपदेश केला आणि स्वतःच्या स्वरूपाचं चिंतन केलं. सांगितलं की मी निर्गुण निराकार आहे, मग मी सगुण साकार कसा होतो? पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती. जो भक्तीनं मला पान फूल वाहतो, मी निर्गुण निराकार आहे, मी सगुण साकार होतो आणि मी त्याचं सेवन करतो, ते ग्रहण करतो. म्हणून आपण सगळ्यांनी आपल्या प्रश्नाच्या निमित्तानं जरी आपण सगळे आलेले आहात, तर आपण काय करायला हवं आहे? जे जे साधू संत सांगतात, गुरुदेव सांगतात, तर त्याचं पालन आपण करायला पाहिजे. कधी कधी प्रश्न लवकर सुटतो, कधी कधी उशिरा प्रश्न सुटतो. प्रश्नाकडे लक्ष देऊ नका, त्या प्रश्नाला प्राधान्य द्या. जर आज दुःख नसतं तर गुरुदेवांच्या आश्रमात येऊन एवढं इमानदारीनं भजन नसतं केलं, आपण भजन नसतं केलं. कारण की रामाचं भजन कुठं केलं जातं? जिथे योग्य ठिकाण आहे. तसं साधू संत सांगून गेलेले आहेत, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षी पाही उद्धरती. भगवंताचं नाम घेण्यासाठी काळ वेळ नाही आहे, पण तुम्ही भगवंताचं नाम तुमच्या सुंदर घरामध्ये नाही घेऊ शकत, आणि घ्यायचे प्रयत्न केले तर मन लागणार नाही आहे. पण साधूच्या झोपडीमध्ये देवासी एक रूप भजन कराल, हे साधूचा महिमा आहे. भगवान परमात्माचं चिंतन करत असताना साधू संत म्हणतात, हनुमंतराची वाणी आहे, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक करे रघुवीर. चित्रकूट पर्वत आपल्या दिव्य भारतामध्ये खूप मोठं तीर्थक्षेत्र आहे. तिथे 14 वर्षाच्या वनवासामध्ये प्रभू रामचंद्राने 11 महिने तिथे वास्तव्य केलेलं आहे. त्या चित्रकूट पर्वतावरती वेगवेगळ्या अनंत प्रकारच्या देवाचं वास्तव्य आहे. इंद्र, चंद्र, सूर्य, वरुण वगैरे वगैरे अनेक देवांचं साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. चित्रकूट पर्वतावरती वेगवेगळ्या देवदेवतांचं प्रत्यक्षात अप्रत्यक्षात वास्तव्य आहे. तिथे तुलसीदासाने गुफेमध्ये साधना केली आणि जे वाल्मिकी रामायण आहे ना, रामाची पावन कथा चरित्र आहे, ते चरित्र लिहिण्याचं काम तुलसीदासानं ह्याच कलियुगामध्ये केलं. ते चित्रकूट पर्वत. विचार करायची गोष्ट आहे. भगवान इतका कृपा सिंधू आहे, तो एवढा इमानदार आहे, कारण भगवान परमात्मा म्हणजे सत्याचं मूळ आणि सत्याचं शिखर, सत्याचा कळस म्हणजे भगवंत आहे. ज्ञानी लोक म्हणतात, ट्रूथ कंट्रोल्स धीस बटान धर्मा इज रुटेड इन ट्रूथ. ज्ञानी महात्मे काय म्हणतात? कर्व युअर सेन्सेस अँड युअर माइंड अँड सी द लॉर्ड विदिन युअर हार्ट. ज्ञानी महात्मे काय म्हणतात? भगवान परमात्मा जर तुम्हाला दर्शन करायचं असेल तर तुमच्या मनावरती, इंद्रियावरती ताबा जर तुमचा असेल तर तुम्ही जे अनाहत चक्र आहे, हृदय मंदिरामध्ये भगवान परमात्माचा जो वास आहे, ते तुम्हाला दर्शन तुमच्या हृदयामध्येच तुम्हाला दर्शन होईल. बाहेर देवाला शोधायची गरज नाही आहे. आणि चित्रकूट पर्वतावरती तिथे साधू संत ऋषी मुनी साधना करत होते.
आणि तिथे तुलसीदासानं साधना केली आणि भगवान प्रभूच्या ग्रंथाची रचना केली. तिथे विचार करायची गोष्ट आहे, जर तुमची खरी भक्ती असेल ना तर तुम्हाला देवाला बोलवायची गरज नाही, काही मागायची पण गरज नाही आहे. तुमची जर खरी भक्ती भगवंताची असेल तर एक पिशाच, एक प्रेत, एक अतृप्त आत्मा तुम्हाला देवाकडे घेऊन जाऊ शकते. असं तुलसीदासाच्या जीवनामध्ये घडलं. एका पिशाचाने तुलसीदासाची भक्ती पाहिली आणि तुलसीदासाच्या भक्तीनं तो प्रभावित झाला आणि प्रभावित झाल्याच्या नंतर सुंदर अशी आकाशवाणी झाली, ए तुलसी, अरे बाबा तू खरा रामाचा भक्त आहेस रे, आणि खरा रामाचा जो भक्त आहे ना त्याला हनुमंतराची भेट झाल्याशिवाय आनंद वाटणार नाही. खरे जे रामाचे भक्त आहेत ना त्यांना हनुमंतराची भेट झाल्याशिवाय त्यांना आनंद वाटणार नाहीये. पण तुलसीदासाला हे काही माहीत नव्हतं. पण त्या पिशाच्यानं सांगितलं की बघ तुलसी, तुझी भक्तीनं महान आहे आणि तुला हनुमंतराची मी भेट करून देणार आहे. हनुमंतराचं दर्शन झालं की ज्या रामप्रभूचं तू पावन चरित्र लिहिलेलं आहेस, रामाचं तू महान भक्त आहेस आणि अखंड रामाचं चिंतन तुझ्याकडून होत आहे, तू रामाचे एकरूप आहेस. पण पहा ना, जीवनामध्ये संत आल्याशिवाय, गुरु आल्याशिवाय आपल्या जीवनाला किंवा भक्तीला आपल्या आकार येत नाहीये किंवा आपली भक्ती सिद्ध होत नाहीये. असंच तुलसीदासाच्या जीवनामध्ये झालं. आणि तुलसीदासानं सांगितलं, अरे बाबा तू कोण आहेस? तर त्यानं सांगितलं, मी पिशाच आहे. अशा अशा ठिकाणी रामकथा उद्यापासून चालू होणार आहे आणि तिथे हनुमंतराय रोज रामकथा श्रवण करण्यासाठी येतात. कशासाठी येतात? रामकथा ऐकण्यासाठी हनुमंतराय येतात. तर तुलसीदास त्या पिशाच्याला म्हणतो, का रे बाबा हनुमंतराय कसे आहेत? हनुमंतराचं स्वरूप कसं आहे? मी कसं ओळखू हनुमंतरायाला? तर तो पिशाच सांगतो की बघ, एक म्हातारा माणूस आहे, रामकथेच्या अगोदर येऊन बसतो. सगळे माणसं यायच्या अगोदर, श्रोते यायच्या अगोदर येऊन बसतो आणि सगळे श्रोते गेल्याच्या नंतर शेवटला तो म्हातारा तिथून निघून जातो. असं समजायचं की तेच हनुमंतराय. माता पहा देव सोपा नाही, लक्ष असू द्या. खरोखर तुलसीदासाने तसंच केलं. तुलसीदास रामकथा श्रवण करण्यासाठी गेले. तो वक्ता किती भाग्यवान असेल, तो रामकथा सांगत असणारा. आणि प्रत्यक्षात हनुमंतराय श्रवण करताय ते श्रोतेगण किती भाग्यवान असतील. त्या ठिकाणी तुलसीदास गेल्याच्या नंतर तुलसीदास काय शोधत होते? हनुमंतराय रामकथा ऐकत होते आणि तुलसीदास हनुमान कथा ऐकत होते. हनुमंतरायला शोधत होते तुलसीदास. तुलसीदासाचं रामकथेकडे लक्ष नव्हतं, कारण की रामकथा श्रवण करायला आलेला जो महात्मा आहे माझ्या हनुमंतरायात, त्या हनुमंतराय कुठे सगळं शोधत होतो. भगवान प्रभूंना आनंद झाला हनुमंतरायाला की तुलसीदास मला शोधायला आलाय. पण तुलसीदास मला शोधतोय, पण रामकथेकडे तो वक्ता काय रामाबद्दल सांगतोय, रामाचं काय वर्णन करतोय, तुलसीदासाचं लक्ष नाहीये. हनुमंतराय गपचीप बाजूला जाऊन बसले, काही तुलसीदासाला सापडत नाहीये. आणि तुलसीदास रामकथा श्रवण करतो. चला ठीक आहे बाबा, सापडत नाही ना, पण आता आल्याला तर सापडणार नाही, जाताना तर हा सापडेल. तुलसीदासाला पूर्ण रामकथा ऐकून दिली हनुमंतरायाने. भगवंताच्या नामामध्ये फार पावर आहे सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो. देवाच्या नामामध्ये खूप खूप अद्भुत शक्ती आहे. आणि तुलसीदास प्रभू हनुमंतरायाला शोधत होते. सगळे श्रोतेगण निघून गेले, वक्ताही तिथून निघून गेला. आणि आता म्हातारा माणूस कुठं आहे? तुलसीदास शोधत आहे. आणि बरोबर तुलसीदासाला एका बाजूला बसलेला म्हातारा दिसला. तुलसीदास तिथे गेला आणि तिथे गेल्याच्या नंतर विचारतो की तुम्हीच हनुमंतराय आहात का? हनुमंतराय अदृश्य झाले. हनुमंतराय कसे आहेत? हनुमंतराय चिरंजीव आहेत.
ते सूक्ष्म पण होऊ शकतात. आष्ट सिद्धी नवनिधिके दाता अस्वर दिन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपती के दासा. म्हणजे हनुमंतराचं भक्तीच एवढी मोठी आहे की त्या भक्तीच्या जोरावरती अष्टसिद्धी नवनिधी हनुमंतराय काही करू शकतात. सूक्ष्म रूपी धारण करू शकतात, सगुण साकारी होऊ शकतात आपल्यासारखे. भगवान प्रभू अदृश्य झाले आणि तुलसीदासाला फार वाईट वाटलं. तुलसीदासाने परत त्या पिशाच्याकडे गेले. तुलसीदासाला सांगितलं, बाबा एवढा सोपा आहे का रे साधू? संत एवढे सोपे आहेत की गेल्या गेल्या विचारतो की तुम्ही हनुमंत आहेत का? अरे संतांना नाव गाव जात विचारू नको, पाये धर पाये. काय धर? म्हातारा दिसला ना तर असे पाये धरतो, सोडूच नको. संतांचे चरण कमल स्पर्श केले पाहिजे. संतांना जात वर्ण वगैरे वगैरे नाव गाव काही विचारू नका. जे संताला नावं गावं जाती विचारतात ना त्यांच्यासारखे महापापी लोक या दुनियात कोणी नाही आहे. दुसऱ्या दिवशी रामकथा श्रवण करण्यासाठी तुलसीदास गेले. तुलसीदास गेल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की तुलसीदास कोणाला शोधत होते? हनुमंतरायाला. हनुमंतराया बरोबर बसलेले. त्यांनी सांगितलं की आता पहिल्यानं गेलो तर काय हा सापडला नाहीये, आपण थोडंसं उशिरा जाऊ. आणि हळूच हनुमंतरायापाशी जाऊन तुलसीदास बसले. तुलसीदासाचं अर्ध लक्ष रामकथेमध्ये आणि अर्ध लक्ष, कारण हनुमंतराय रामकथा ही वेगळी वेगळी लक्ष असू द्या. आणि बरोबर तुलसीदास आता हनुमंतरायाला पकडणार, परत हनुमंतराय अदृश्य झाले. लक्ष असू द्या. कारण की साधना केल्याशिवाय, समर्पण झाल्याशिवाय, संतांवरती प्रेम केल्याशिवाय, साधूवर प्रेम केल्याशिवाय साधू आपल्या जीवनामध्ये येऊ शकत नाही आहे. 2 दिवस असेच गेले. आता तुलसीदासाला वाटलं की हा ब्रह्मचारी भेटतो का नाही आहे. तर तुलसीदासाने प्रभू रामाला प्रार्थना केली, रामा मीही तुझा भक्त आहे आणि साक्षात विश्वनाथाचा अवतार ब्रह्मचारी हनुमंतराय तुझा भक्त आहे. का रे देवा, रात्र आणि दिवस हनुमंतरायासोबत राहतोस, मी एवढा वाईट आहे का रे देवा? बरोबर आहे. हनुमंतराय आणि माझ्यामध्ये काही फरक आहे का? प्रभू रामाने दृष्टांत दिला. अरे बाबा तुलसी, या जगावरती कृपा करणारा, या सृष्टीला सांभाळणारा हनुमंतरायासारखा कृपाळू संत, कृपाळू महात्मा या सृष्टीमध्ये कोणी नाही आहे. बाबा तुला भेटतील. पिशाच्याकडे गेल्याच्या नंतर पिशाने सांगितलं की आज मात्र सोडू नको. 3रा दिवस निघाला. तुलसीदास रामकथा श्रवण करायला गेले आणि गेल्याच्या नंतर काय केलं तुलसीदासाने? पाये धरले. रामकथा होईपर्यंत रामकथा चालू आहे. तुलसीदास गेले आणि त्या म्हाताऱ्याचे पाये धरून ठेवले आणि हळूच सांगत होते, आता तू पळून नाही जाऊ शकत, कारण की मी हातानं धरलं नाही, हृदयानं तुला धरलेलं आहे. हनुमंतराला सांगितलं तुलसीदासाने, हनुमंता अरे बाबा तू महान रामाचा भक्त आहेस, पण मी बी तुझा दास आहे ना, मी आता तुला जाऊ देणार नाही आहे. आणि खरोखर हनुमंतराय तुलसीदासाला हनुमंतरायाने दर्शन दिलं. हनुमंतराय भेटले. कारण की त्या पिशाच्याने सांगितलं होतं की रामाची जर भेट करून द्यायची असेल तर बाबा तुला संताशिवाय महात्म्याशिवाय पर्याय नाही आहे. देव डायरेक्ट भेटत नाही आहे. भेटतो का? कुठे जावं लागतं? आपला जजकडे जर जायचं असेल तर कुठे जावं लागतं? बरोबर आहे. हनुमंतराय वकील होते, पण कपडे कसे होते? लक्ष असू द्या. बरोबर आहे. कारण जर वकिलाला जर काळे कपडे असतील, त्यांचा कोट असेल, तर साधूही भगव्या कोटाचे वकील असतात. लक्ष असू द्या. आणि हनुमंतरायाकडे प्रभू तुलसीदासाने प्रभूंकडे विनंती केली की देवा आता तुम्ही मला भेटलात ना, तर आता 100% मला राम भेटला. रामाला भेटायचं असेल तर डायरेक्ट मंदिरात जाऊन राम भेटत नाहीये, तपश्चर्या करून राम भेटत नाहीये. बरोबर आहे.
काही धन द्रव्य अर्पण केल्याच्यानंतर राम भेटत नाही आहे. दान धर्म जरी करायचं असेल तर फार पुण्य लागतं, मन शुद्ध लागतं, कर्म चांगलं लागतं, विश्वास असला पाहिजे, कुठे केव्हा कसं करावं कळालं पाहिजे, पात्री दान केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? जिथे पात्र आहे तिथे दान आपण केलं पाहिजे की योग्य पात्र आहे, आपल्याला तिथून पुण्य मिळेल. भगवान प्रभूंनी हनुमंतराला भगवान तुलसीदासाने हनुमंतराला विचारलं की आता प्रभू खूप आनंद वाटला, एका महान संताला मी प्रत्यक्षात भेटलेलो आहे, तर मला आता रामाला भेटायचं आहे. त्याने सांगितलं चालेल ठीक आहे, रामाला तुला भेटवतो, पण बघ बाबा साधू संतांकडे बघण्याची, देवाकडे बघण्याची दृष्टी ना संशय वृत्तीची नसली पाहिजे. कशी नसली पाहिजे? आणि देव सहज भेटत नाहीये, कष्टाशिवाय देव भेटत नाहीये. पहा बरं, आज तुम्ही प्रवचन श्रवण करताय, किती कष्ट असेल, तुमच्या पाकिटातले पैसे गायब झाले असतील, म्हणजे पेट्रोल पाण्याला गेले असतील, बरोबर आहे का नाही? सो प्रपंचिक जीवनातला वेळ वाया गेला असेल, बरोबर आहे. आज तर असं वाटतंय वाया वेळ गेला तुमचा, कारण की तुम्हाला प्रवचन ऐकायला मिळतंय, असंच ना. भगवान प्रभूंनी सांगितलं, तुलसीदासा एक काम कर बाबा, राम ना रोज तुझ्याजवळ आहे, राम रोज तुझ्या हाताचं चंदन लावून घेत आहे आणि तुलाही चंदन लावत आहे, पण बाबा तुझ्या लक्षात येत नाही आहे, कारण की आपला नंबरचा चष्मा असतो, बरोबर आहे. जोपर्यंत डॉक्टर विश्वासानं आपल्याला चष्मा देत नाही ना, तोपर्यंत आपला विश्वास बसत नाही आहे. त्याला सांगितलं की खरंच राम ओळखायचं आहे ना, मी तुला मदत करेल, पण सगळ्या गोष्टी तुला कराव्या लागतील. तुळशीदास काय हरकत नाही आहे. तुळशीदास चंदन काय करताय? चंदन घासताय, प्रभूची वाट बघताय. प्रभू आले, चंदन लावलं आणि निघून गेले. पहिल्या दिवशी काही सापडले नाही आहे. हनुमंतराला प्रश्न, का हो देवा, तुम्ही तर बोलले राम येणार आहे, लक्ष्मण येणार आहे, आणि तिथं आली पण नाही आहे. हनुमंतराने सांगितलं, अरे बाबा ती दृष्टी पण पाहिजे, ओळखत म्हणजे त्यांचा गणवेश सांगा मला. हनुमंतरानं वर्णन पण केलं. असे 2 सुकुमार आहेत. जेवढे आपल्याकडे लोक आहेत ना त्याच्यापेक्षा ते वेगळे आहेत. एवढे सुंदर आहेत की जेव्हा ते येतात ना सगळा प्रकाश दिसतो, आणि जेव्हा ते निघून जातात ना तर सर्व अंधार असतो. कसे असतात ते? चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीतम निरंजनम नादबिंदू कलातीतम तस्मै श्री गुरुवे नमः. तिसऱ्या वेळेस प्रभू आले आणि खरोखर बघा संत कृपा कशी असते, साधू कृपा कशी असते. हनुमंतराला प्रत्यक्षात एका पोपटाचं रूप धारण करावं लागलं, आणि ते पोपटाचं रूप धारण करून हनुमंतराया काय म्हणत होते? मी आता श्लोक बोललो, आपल्या सगळ्यांना बोलायचं आहे. चित्रकूट के पर्वत पर भई संतन की भीर, तुलसीदास चंदन घिसे तिलक करे रघुवीर. हे कोण म्हणतंय? हे कोणी रचना केलेली नाही, प्रत्यक्षात हनुमंतराया म्हणताय पोपटाच्या रूपामध्ये. आणि बरोबर तुलसीदासाच्या लक्षात आलं, आणि तुलसीदासाने प्रभूंचे पाय पकडले. प्रभू प्रगट झाले, एकमेकाच्या गळ्याला धरून रडत होते. आणि जोपर्यंत संत कृपा होत नाहीये, जोपर्यंत सत्य साधूची कृपा होत नाहीये, तिथपर्यंत निर्वी निराकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म राम आपल्याला भेटत नाहीये. मी तर असं म्हणेल की ज्या मार्गाने आपण चाललेले आहोत, ज्या मार्गाने आपण प्रवास करत आहात, तर तो रामाचा मार्ग आहे, संतांचा मार्ग आहे. कारण आपल्याला जरी शनिवार प्रश्न उत्तराचा दिसत असेल, पण ही वाट कुठं चाललेली आहे? रामाच्या मार्गाने, हनुमंतराच्या मार्गाने ही वाट चाललेली आहे. तुलसीदासाला प्रभू रामाचं दर्शन झालं, तुलसीदासाला प्रभू हनुमंतराचं दर्शन झालं.
मला एवढंच सांगायचंय या पावन कथेतून की भक्ताची जर खरी भक्ती असेल तर अक्षरशः पिशा सध्या मार्ग दाखवतो देवाचा. आपण तर सगळे माणसं आहात. जर तुमची खरी भक्ती असेल तर आपल्याला मार्ग मिळतो. भगवान परमात्मा आपली भक्ती स्वीकार करत असतो. आपली भक्ती जर खरोखर भगवंतापर्यंत पोहोचिती करायची असेल तर जीवनामध्ये साधू संतांवरती विश्वास असला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक गुरु असले पाहिजे आणि ते आध्यात्मिक गुरु स्वार्थी नको. आध्यात्मिक गुरु जातीला फॉलो करणारे नको. आध्यात्मिक गुरु तुमच्या धनावर प्रेम करणारे नको. आध्यात्मिक गुरु, कारण की आता या देवाच्या कलियुगामध्ये काय शक्य नाही आहे, प्रत्येक गोष्ट शक्य आहे. रामाची भक्ती जर असेल तुमच्याकडे तर खरोखर हनुमंतराच्या साक्षीनं सांगेल की एक दिवस तुमच्या जीवनामध्ये हनुमंतरान राम आल्याशिवाय राहणार नाही आहे. तुम्हाला आनंद प्राप्त होईल. आपण खूप योग्य मार्गाला आहात. आध्यात्मिक गुरु शोधत असताना आपली साधना असणं फार गरजेचं आहे. तुमची खरी साधना असेल तर खरेच गुरु तुम्हाला प्राप्त होतील आणि साधना खरी असली पाहिजे. भगवान परमात्मा अंतर्यामी आहे. तो काय जाणत नाही आहे? परमेश्वर सर्व जाणत असतो पण आपल्याला बोलत नसतो. ते देव आहे. सर्व जाणत असतो आणि काहीच बोलत नाही. तो देव आहे. सर्व जाणत नाही आणि खूप बोलत असतो. तो मानव आहे. श्रवण करायला शिका. खूप आनंद वाटला. खूप छान तुम्ही श्रवण केलं. भगवान रामाची हनुमंतरायाची भेट तुलसीदासाला कशी झाली? मी काय फार मोठा विद्वान नाही आहे किंवा फार मोठा कथाकार नाही आहे, फार मोठा अभ्यासक नाही आहे. कथा सांगता वेळेस इकडे तिकडे एखादा शब्द झाला असेल, कारण ज्ञानी महात्म्यांनी जे वर्णन केलेलं आहे त्यांचं श्रवण करून मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि सांगण्याचं कारण पण आहे की भगवान परमात्माची भक्ती करत असताना देव भक्तांना भेटतो ह्या भावनेनं फार माझा निर्मळ आणि अशुद्ध भाव आहे तुम्हाला सांगायचा की कलियुगामध्ये नामाच्या ऐत्रीत मला नाही वाटत की साधू संतांनी महात्म्यांनी कशाला महत्त्व दिलं असेल. म्हणून श्रीराम शक्तिपीठ, श्रीराम नामाची जी वही आहे, राम नामाची जी वही आहे त्या वहीला प्राधान्य देतो. कारण की जीवनामध्ये तुम्ही खूप साधना करावी, तुमचा प्रपंच सोडावा, प्रपंच सोडून तुम्ही संन्यास घ्यावा, हा काही विषय नाही आहे. विषय आहे उठता बसता आपल्या कामामध्ये जसा आपल्याला वेळ मिळेल, जसा आपल्याकडे वेळ आहे तसं तुम्ही रामनामाचं चिंतन करू शकतात. आता रामनामाचं चिंतनाचे फायदे काय आहेत? तर रामनामाच्या चिंतनाचे फायदे आहेत की पहिल्या प्रथम तर माणूस माणूस बनतो. काय बनतो? तुम्ही म्हणाला ऑलरेडी तर आम्ही माणसं आहोत सगळे. मग माणसं आहात तर राग का बरं येतो? लोभ का बरं येतो? दुःख का बरं आहे? दुःखाला फॉलो का बरं करताय? कारण की राम नाम घेतल्याच्या नंतर आपण माणूस आहात, माणूस बनतात. कारण की माणसामध्ये जे षडविकार आहेत, दोष आहेत, ते नष्ट होतात. रामनामाने आपल्या अंतरंगामध्ये नम्रता प्राप्त होते. रामनामाने वाणी गोड होते. रामनामाने दुसऱ्याला सहाय्य करण्याचं मन होतं. रामनामाने कोणालाही ही वाणी दुखवत नाही. रामनामामुळे आपल्याला सगळे रामासारखे दिसतात. रामनामाने आपल्याला कोणी दुश्मन दिसत नाही आहे आणि रामनामामुळे आपण माणूस माणसासारखा वागतो. हा प्रभाव आहे. आपण सगळ्यांनी रामनामाचं चिंतन केलं पाहिजे. हनुमंतराला विनंती करेल, भगवान प्रभू तुम्हाला उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, तुमच्या मनोकामना पूर्ण करो आणि तुमचं पवित्र प्रेम श्रीराम शक्तिपीठासाठी सदा सर्वदा राहो. जय श्रीराम.